आज आपण बनवतोय बटाटवडे. तर बटाटवड्याच्या भाजीचं हे साहित्य आहे: मीठ, सोललेला लसूण, चिरलेला आलं, कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता आणि हे उकडलेले बटाटे. पुदिन्याने वेगळीच चव येते बटाटवड्याला. पूर्ण मिश्रण करून घेतलेलं आहे. यात पूर्ण स्वाद आहे पुदिन्याचा. तेल टाकलंय कढईमध्ये. आता आपण भाजीची तयारी करतोय. अशा पद्धतीने जर तुम्ही भाजी केली ना तर सेम हॉटेलमधल्यासारखे वडापाव होतात. जिरे मोहरी टाकलंय. तडतडून द्यायचे ते चांगले. कांदा टाकायचा. काही काही म्हणजे गृहिणी कांदा नाही टाकत, पण कांद्याने कसं येतं, एक वड्याला रुचकरपणा येतो, त्याच्यामुळे कांदा टाकावा. आपण बाहेर पण नॉर्मल बाहेरचा वडापाव खाल्ला तर त्याच्यामध्ये पण कांदा नसतो, पण कांदा असावा. कांदा चांगला लाल परतून घ्यायचा. कढीपत्ता कढीपत्ता वाटून घेतलाय मिरचीत. कांदा परतला का मीठ वाटलेली वाटण त्याच्यात मिक्स करून टाकायचं आणि छान परतून घ्यायचं. जे आपण वाटण केलं होतं ते टाकलंय. कांदा ब्राऊन झाला होता, पाहिला असेल तुम्ही. त्याच्यानंतर जे वाटण होतं घेतलेलं, जे मगाशी तुम्हाला सांगितलं होतं, ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं, परतून घ्यायचं. मस्त स्मेल सुटला आहे. जो पुदिना टाकला होता ना आपण, त्याचा पूर्ण पहा कसा सुवास येतोय चांगला. जे बटाटे उकडून घेतलेले ते आता पूर्ण मॅश करून घ्यायचे. बटाटे खूप छान शिजलेले आहेत. एकदम 4-5 शिट्ट्या करून घ्यायच्या. त्याच्यामुळे कसं होतं, प्रॉपर बटाटा शिजतो, आतमध्ये कच्चा नाही राहत. आणि भाजी करताना पण जर आपण काही काही ठिकाणी गेलो तर कसं, जर बटाटे कच्चे असतील तर ते व्हाईट व्हाईट दिसतं, तर तसं व्हाईट नाही दिसत. तर त्याच्यामुळे कसं, पहिलाच जर बटाटा आपण प्रॉपर उकडून जर घेतला ना तर त्याच्यामुळे कसं होतं की भाजी चांगली होते. हळद टाकलेली आहे आपण. काही काही असं पण करतात की नुसतं बटाटे उकडून घेतात, पण असं नाही. आपण हळद पण टाकायची, कारण की वडापावाला पिवळसरपणा येतो. वड्याची जी भाजी आहे त्याला. एका साईडला तिकडे बघितलं असेल तुम्ही की आपण बेसन पीठ पण भिजवून ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ, सोडा आणि नॉर्मल हळद टाकलेली आहे. सोड्याने कसं होतं की म्हणजे काय, पीठ चांगलं भिजलं जातं लवकर. आणि हळद पण टाकलेली आहे थोडीशी, चवीपुरतं मीठ. आता बटाटे टाकून घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये आणि प्रॉपर भाजी एकजीव करते. पाहू शकता तुम्ही की किती चांगला कलर आलेला आहे. कच्ची कुठेही राहणार नाही. पीठ पण एक अर्धा तास अगोदर भिजत ठेवायचं. 20 ते 25 मिनिटं.
म्हणजे कसं होतं की ते चांगलं मुरतं आणि तुमचे जे वडे असतात ना ते खुसखुशीत होतात त्याच्यामुळे. जर तुम्ही ऐन टाईमला जर असं डायरेक्ट पीठ भिजून जर केलं तर त्याने खुसखुशीतपणा येत नाही किंवा कच्चट राहतात मग. शक्यतो वड्याला पीठ विकतचं वापरायचं. हां, वडे घरी आपण जी डाळ हे करतो ना वाटून, म्हणजे घरी चक्कीवर. डाळीचं पीठ करतो चक्कीचं, तर ते नाही यूज करायचं वडापावाला. बाहेरचं दुकानातलं पीठ यूज करायचं. भाजी पहा कशी झाली. भाजी पा वडे म्हणले तर त्यासोबत आला रस्सा. आमच्या घरी लागतो वडा रस्सा. तर आता ही रस्स्याची तयारी आहे. तेल टाकलंय आपल्याला एक पळी. मोठा गॅस केला आहे. तेल थोडं तापून दिलेलं आहे. जिरी मोहरी टाकली आहे. तडतडून द्यायची ती. मसाले पहा कोणतं आहे. लाल हळद. तिखट, कांदा मसाला आणि हळद. लाल तिखट, कांदा मसाला आणि हळद. आणि आम्ही करणारे रस्सा वाटाण्याचा. कढीपत्ता टाकलाय, तो पण तडतडून दिलाय. जे मसाले घेतलेत आता ते टाकणार आहे. मीठ राहिलं. मीठ टाकलंय चवीपुरतं. बघा, ते जे वाटाणे उकडून घेतले होते ना आपण, तर ते त्याचं पाणी होतं, त्याच्यामध्ये प्रोटीन असतं. मग ते त्या पाण्यासोबतच टाकलेले तसेच. कारण की जे वाटाणे उकडायला लावले होते तर ते एक स्वच्छ धुवून 3-4 पाण्याने धुवून लावले होते. तर त्याच्यामुळे आता बघू शकता किती लाल तरी आलेली. तरी ही येते कांदा लसूण ना. हो, कांदा लसूण मसाला जो असतो ना त्याच्यामुळे तरी येते. एक लालपणा येतो लाल तिखटाने आणि चवदार होते. एकदम साधी केलेली आहे. आता ही उकळून द्यायची प्रॉपर. कूट टाकायचं. म्हणजे आणि वरून उकळल्यानंतर मग कूट टाकायचा शेंगदाण्याचा. नाही आता टाकलं तर चालतो, छान उकळतं. आता टाकला नाही चालतो, तर शेंगदाण्याचं कूट टाकायचं. टाकलं शेंगदाण्याचं कूट टाकलंय. बघा आता गरम होते आपली. कोथिंबीर पण टाकायची याच्यावर. उकळत आली का कोथिंबीर टाकायची. छान छान स्मेल येतो. की हो, कोथिंबीर टाकायची. मग छान स्वाद येतो रस्स्याला. साधी बनवलेली आहे पण छान स्वाद होते. हा रस्सा खूप छान होतो. कोथिंबीर. बघा उकळी फुटती आता. बारीक गॅस केला आहे कारण की उकळी फुटली आहे म्हणून. आणि आता कोथिंबीर टाकलेली, याने स्वाद येणार. झालेले आपला हा आता रस्सा. थोडीशी उकळून द्यायची
थोडासा घट्टपणा येईल मग त्याला. हे बा तरी आली खूप छान. बा कोणतेही पदार्थ बाहेरचे न वापरता पण तुम्ही प्रॉपर झणझणीत रस्सा बनवू शकता, जो की वड्यासोबत खाऊ शकता. गॅस शक्यतो छोटाच मंद आचेवर मंद ठेवायचा. आचेवर ठेवायचा. आता वडे भाजी करू. आता वडे तळायचे ते, तर तेल तापायला ठेवले आपण. मोठा गॅस कर. हे पा, जी भाजी केली होती त्याचे वडे केले. भाजी पूर्ण एका साईडला घेऊन एकजीव करून मग त्याचे वडे केलेत. पहिला छोटा देवाचा वडा. भिजवलेलं पीठ परत एकदा मॅच करून घ्यायचं. अर्धा तास तरी भिजवावं. खूप छान पीठ भिजलंय आता. मग तेल चांगलं तापून द्यायचं. तेल तापतंय. ते घेतलं का? हां. एकदम गोल गोल. जास्त मोठे नाही करायचे वडे, जास्त मोठे नाही, जाड नाही. तेल तापलं का नाही चेक करण्यासाठी छोटा वडा. नाही तापलेलं तेल. फेवरेट आहे आमचे वडे, सगळ्यांना आवडतात. या मस्त खायला गरम गरम. तापलेलं नाही आहे ते. तेल आता छान तापलेलं आहे. सोडला वडा पहिला. वडे करताना दोनच गोष्टी इम्पॉर्टंट आहे. एक तर तुमची भाजी तुम्ही कशा पद्धतीने करताय, दुसरं तुम्ही पीठ कसं भिजवताय. या दोन गोष्टी जर असतील ना तुमच्या प्रॉपर, तर मग तुमचे वडे हॉटेलसारखेच होतात.
जास्त वडे टाकले का 2-3 वडे टाकायला पाहिजे. तर दुसरे पीठ पातळ झालं, पीठ टाकून थोडंसं घट्ट करायचं परत बेसन पीठ. जर तुमचं पीठ जर पातळ झालं चुकून तर थोडंसं बेसन पीठ टाकून घट्ट करायचं. आता बघा तेल तापलंय पूर्ण. आपले वडे तयार.